नमस्कार, मी शिवानी आणि आज मी सकाळी-सकाळी माझ्या कामानिमित्त चालले होते तळगावला. आमच्याकडे एवढी खतरनाक थंडी आहे, की काही विचारूच नका. त्यामुळे मी असं पूर्ण पॅक होऊन निघाले होते. मी तारळे येथील भोगावती नदीच्या पुलावर थांबले. कारण इथलं दृश्यच इतकं विहंगम होतं. धुक्यात हरवलेली शेती, समोर सूर्यदेव आणि त्यांचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब. हे दृश्य पाहून मन खूप प्रसन्न झालं. नदीच्या पाण्यातून तर अशा वाफा येत होत्या, की जणू काही पाणी उकळतच आहे. थंडी एवढी होती, की ही सुद्धा उन्हाला बसली होती. दूरवरून दुर्गमानवाड व श्री विठलाई देवी मंदिराचा कळस दिसत होता. इथूनच देवीचं दर्शन घेऊन मी पुढे निघाले. सकाळी-सकाळी अशा बोचऱ्या थंडीत निसर्गाच्या सानिध्यातून फिरताना खूपच भारी वाटतं. खालच्या परिसराचा व्ह्यू खूपच छान दिसत होता आणि इथून तुळशी धरणाचं बॅकवॉटर सुद्धा दिसत होतं. उंच-उंच डोंगर आणि त्याच्या तळ पायथ्याला असलेलं गाव म्हणजे तळगाव. या छोट्याशा घाटातून खालच्या परिसराचं दृश्य इतकं छान दिसत होतं, की जणू आपण निसर्ग चित्रच पाहत आहोत की काय याचा भास होत होता. फायनली मी तळगावमध्ये पोहोचले. इथे प्रॉपर गावाकडचा फील येत होता. 1 hour later. मी माझं इथलं काम आटपून परत निघाले. तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा. बाय.